ठरलं तर मग 26 नोव्हेंबर प्रोमो अपडेट. ठरलं तर मग मालिकेच्या 26 नोव्हेंबरच्या प्रोमोमध्ये खूपच नाट्यमय आणि उत्कंठावर्धक घटना पाहायला मिळतात. सायली आणि अर्जुन मिशन महिपत ठरवून महिपतच्या घराबाहेर उभे आहेत. सायली अर्जुनला विचारते, "आहो, महिपत घरातच आहे, पण तो अजून बाहेर का येत नाहीये?" तेवढ्यात महिपत घरातून बाहेर येताना दिसतो आणि तो साक्षीसोबत फोनवर बोलत असतो. महिपत साक्षीला रागात म्हणतो, "मी तुला काय सांगितलं साक्षी? सारखे सारखे माझे फोन कट करू नको. मी येतोय ना तिकडे आल्यावर आपण बोलू. आधीच इथे माझं टाळकं आऊट झालेलं आहे." दुसरीकडे एमर्जन्सीमुळे सचिनने ज्या साईट्सवरून साक्षीसोबत ओळख झाली होती त्या सर्व साईट्सवरून त्याचे प्रोफाईल डिलीट करून टाकली आहे. हे पाहून साक्षी खूपच चवताळते आणि संतापाने म्हणते, "सचिन, तू असं का केलं असणार?" कारण तिला सचिनचे प्रोफाईल डिलीट झाल्याचे समजले आहे. रागाच्या भरात साक्षी चक्क हाताच्या नसेवरती चाकू ठेवून बसलेली दिसते. महिपत जेव्हा फोनवर बोलत असतो तेव्हा अर्जुन अंगावर एक चादर टाकून महिपतच्या दिशेने येतो. तो महिपतच्या खिशात एक चिठ्ठी ठेवून पुढे निघून जातो. महिपतचा फोन खाली पडतो. तो फोन उचलतो आणि चिठ्ठी वाचतो. चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, "22 वर्षापूर्वी झालेला अपघात आठवतो आहे का तुला? मला व्यवस्थित आठवते." महिपत कसा रिॲक्ट होतो हे सायली दुरून पाहत असते. प्रोमो इथेच संपतो. पुढील भागात महिपतच्या प्रतिक्रियेनंतर काय घडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.